हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज सचिन शिंदे अँड युअर वॉचिंग एपीएस स्पीकिंग सिरीज. तो फ्रेंड्स, तुम्ही एपीएस स्पीकिंग सिरीज बघत आहात. या सिरीजमध्ये या माध्यमातून तुम्हाला मी शिकणारे कशा प्रकारे इंग्लिशमध्ये बोलायचे. दॅट मीन्स इट्स व्हेरी क्लिअरली हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इन हाय लेवल विथ कॉन्फिडेंटली, विथ ग्रॅमॅटिकल क्लिअर अँड स्पीक स्मार्टली. तो फ्रेंड्स, या पार्टमध्ये तुम्हाला मी शिकणारे विल हॅव टूचा उपयोग कसा करायचा ते ऑल आय विल टीच इन दॅट व्हिडिओज. तो फ्रेंड्स, सगळ्यात पहिले समजून घेऊ की विल हॅव टू म्हणजे कोणत्या टेन्समध्ये तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे. तर फ्रेंड्स, याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे फ्युचरमध्ये. ओके, विल हॅव टूचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये करायचा आहे. दॅट मीन्स जी गोष्ट आपल्याला करायची इच्छा नसेल पण ती तुम्हाला करावी लागेल तेव्हा तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे. सिम्पल आहे. ओके, जास्त डिफिकल्ट नाही. ओके, तर आय एम गोना टीच यू द हेल्पिंग वर्ब्स अँड ऑल दोज थिंग. तर फ्रेंड्स बघा, या टॉपिकचा जो हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब तो आहे विल. ओके, तर बघा हेल्पिंग वर्बचा विल आहे. तर आता तुम्हाला मी याचे वाक्य बनवून दाखवेल, तुम्हाला प्रॉपर समजून घ्यायचे. ओके, जस्ट सपोज दॅट मला उद्या कामाला लागेल. मला उद्या कामाला जावं लागेल. ओके, दॅट मीन्स माझी इच्छा नाही उद्या कामाला जायची, पण मला जावं लागेल. या वाक्याला आपण कसं कन्वर्ट करणार इंग्लिशमध्ये तुम्हाला मी ते टीच करणार. ओके, तर फ्रेंड्स बघा, व लागेल म्हणजे टॉपिक कोणता आपला विल हॅव टू आहे. तर आपल्याला कसं घ्यायचं आहे, मी म्हणजे आय, व लागेल म्हणजे विल हॅव टू. आय विल हॅव टू, जाणं म्हणजे गो टू वर्क. ओके, आय विल हॅव टू गो टू वर्क. आणि इथं उद्या म्हटलं तर आपल्याला यायचं टुमॉरो. I will have to go to work tomorrow. Okay, it's very clear and very simple trick which I am gonna teaching you, and using that trick you can be a good speaker, but need to practice at your home and take that trick in your daily activity. Suppose that you are not doing practice of speaking, definitely you cannot talk English well. So what to do? You want to do a practice at your home and speak confidently and speak clearly. Okay friends, second example आहे आपला, त्याला तेथे इंग्लिशमध्ये बोलावं लागेल. त्याला म्हणजे काय, ही घ्यायचे टॉपिक आपला विल हॅव टू. ही विल हॅव टू बोलणं म्हणजे स्पीक कशामध्ये, इन इंग्लिशमध्ये. इंग्लिश कुठे, तेथे म्हणजे THERE देअर. ही विल हॅव टू स्पीक इन इंग्लिश देअर. ओके, ते वाक्य कसं झालं बघा, त्याला तिथे इंग्लिशमध्ये बोलावं लागेल म्हणजे काय, क्लिअर आहे. एक मुलगा आहे, त्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्या व्यक्तीला त्या इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिशमध्ये बोलावं लागेल. सो दॅट टाइम यू कॅन से समथिंग दॅट ही विल हॅव टू स्पीक इन इंग्लिश देअर. ओके, आय होप तुम्हाला प्रॉपर समजलं असेल. दॅट आय एम गोना टीच यू इन नेगेटिव्ह. आता वाक्य आपण नेगेटिव्ह मध्ये कसं करणार तुम्हाला ते शिकणार. ओके, हा झाला वन, हा आहे सेकंड म्हणजे इन नेगेटिव्ह. ओके, आता बघा नेगेटिव्ह मध्ये कसं वाक्य बनतात. ओके, मला उद्या कामाला जावं लागणार नाही. बघा, मला उद्या कामाला जावं लागणार नाही कारण उद्या रविवार आहे. आता ह्या वाक्याला आपण कसं कन्वर्ट करणार ते प्रॉपर बघायचे. ओके, तर बघा, मला म्हणजे आय आणि व लागणार म्हणजे विल हॅव टू घ्यायचं आपल्याला. आय विल हॅव टू. ओके, बट नाही म्हटलंय तर आपल्याला कसं बनणार आहे, आय विल नॉट, इथं नॉट वापरायचं आहे. आय विल नॉट हॅव टू. अंडरस्टँड. बघा, नेगेटिव्ह करताना फक्त विल नंतर तुम्हाला नॉट ऍड करायचे. या वाक्यांना जर का तुम्हाला नकारार्थी करायचे असतील तर फक्त विलच्या नंतर तुम्हाला नॉट हा ऍड करायचा आहे. आय विल नॉट हॅव टू, जाणे म्हणजे गो कुठे, टू वर्क. ओके, वर्क. आणि उद्या म्हणजे टुमॉरो. आय विल नॉट हॅव टू गो टू वर्क टुमॉरो. आता इथं कारण म्हटलं आपल्याला, कारण म्हणजे बिकॉज. ओके, बिकॉज. आता उद्या
रविवार आहे हे वाक्याला कशा प्रकारे आपण कन्वर्ट करणार, तुम्हाला जर प्रॉपर समजत नसेल तर पार्ट 2 बघा. पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला क्लिअर टीच केलेलं आहे. ओके, तर बघा उद्या रविवार आहेचा अर्थ असतो ॲमेझॉन. तर टुमॉरो इज अ संडे. टुमॉरो इज संडे. ओके, आय होप तुम्हाला प्रॉपर क्लिअर झालं असेल. आणि अजून बघा, त्याला तिथे इंग्लिशमध्ये बोलावं लागणार नाही म्हटलं तर ही विल नॉट हॅव टू स्पीक इन इंग्लिश देअर. फक्त तुम्हाला इथं नॉट वापरायचं आहे. ओके, सो फ्रेंड्स, तुम्हाला प्रॉपर कळलं असेल की कशा प्रकारे आपण हे वाक्याचा उपयोग करून, ह्या टॉपिकचा उपयोग करून तुम्ही होकारार्थी नकारार्थी वाक्य बनवू शकतात. आता तुम्हाला शिकणारे प्रश्नार्थी वाक्य कसे बनतात. ओके, तर प्रश्नार्थी वाक्य बनवताना आपल्याला म्हणजे तो आहे लेवल 3, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. म्हणजे काय, लेवल म्हणजे होकारार्थी, लेवल 2 म्हणजे नकारार्थी, लेवल 3चा अर्थ असं प्रश्नार्थी वाक्य कसे बनतात. ओके, तर आता तुम्हाला ते बघायचं आहे कशा प्रकारे वाक्य होईल. त्याला उद्या ऑफिस मध्ये जावं लागेल का. बघा, का आणि वाक्य तयार होतात. त्याला उद्या ऑफिसमध्ये जावं लागेल का. ओके, तर बघा ह्या टॉपिकचा जो हेल्पिंग वर्ब विल तो पहिले घ्यायचा आहे. म्हणजे जर का तुम्ही विल हा पहिले वापरला तर तुम्हाला सेकंड वाक्याच्या ही विल हॅव टू नाही न घेता फक्त हॅव टू घ्यायचं आहे. फक्त विल पहिले घ्यायचं म्हणजे विल, त्याला म्हणजे ही हॅव टू. ओके, बघा विल ही हॅव टू ही आपलं ग्रामर आहे, हे ग्रॅमेटिकल. हे ग्रॅमेटिकल जर तुमचं क्लिअर असेल तुम्हाला इंग्लिशमध्ये कोणी थांबवू शकत नाही. यू कॅन टॉक इंग्लिश वेल बिकॉज यू आर अ स्मार्ट इन स्पीकिंग properly with grammatically and with confidently. That means after using that trick which I'm gonna uploading and I'm teaching you here, so if you are using and you are practicing at your home in speaking, definitely you can talk English well. Okay, तर बघा will he have to जाणं म्हणजे काय बघा, go to. त्याला उद्या ऑफिस मध्ये जावं लागेल का. will he have to go to office tomorrow. ओके, विल ही हॅव टू गो टू ऑफिस टुमॉरो. आय होप तुम्हाला प्रॉपर कळायला असेल कशा प्रकारे आपण प्रश्नार्थी वाक्य बनवू शकतो. ओके, फक्त विल हा तुम्हाला पहिले घ्यायचा आहे. त्याला तेथे इंग्लिशमध्ये बोलावं लागेल का, तर फक्त विल पहिले घ्यायचे. विल ही हॅव टू स्पीक इन इंग्लिश देअर. आय होप तुम्हाला प्रॉपर कळायला असेल. आता शिकणार आहे तुम्ही तो आहे फोर्थ म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन. म्हणजे ज्याच्यामध्ये वाट वेळ वगैरे ह्या गोष्टी ऍड होतात. वाट वेळचा उपयोग करून तुम्ही कशा प्रकारे इंग्लिशमध्ये बोलू शकतात इन युझिंग दॅट विल हॅव टू टॉपिक स्पेशली. ओके, तुम्हाला ते प्रॉपर बघायचे. ओके, तर बघा कशा प्रकारे त्याला कोणत्या ठिकाणी जावं लागेल. बघा, त्याला कोणत्या ठिकाणी जावं लागेल. ओके, देयर इज अ पर्सन हु वॉन्ट टू गो समवेअर अँड यू आर एक्सप्लेनिंग युझिंग दॅट विल हॅव टॉपिक टू समबडी. त्याला कुठे कोणत्या ठिकाणी जावं लागेल, तर कोणता म्हणजे काय, विच तुम्हाला पहिले घ्यायचं आहे. विच आणि आपल्याला इथं प्लेस वापरायचं. विच प्लेस विल ही हॅव टू गो. विच प्लेस विल ही हॅव टू गो. ह्या प्रकारे ते वाक्य बनतात. ओके, तुम्हाला प्रॉपर समजलं असेल कशा प्रकारे बनतात. आणि इथं बघा विच हा कस का पहिले आला त्याचं मागचं रिझन असं आहे फ्रेंड्स. बॅकचे जे पण पार्ट्स आहे मी त्याच्यात पूर्ण एक्सप्लेनेशन केलेलं आहे की कशा प्रकारे आपण डब्ल्यूएचा उपयोग करतो. जर फ्रेंड्स तुम्ही युट्यूब चॅनलला नवीन असणार आणि तुम्ही हा फर्स्ट व्हिडिओ बघत असणार तर पहिले बॅकचे व्हिडिओ प्रॉपर बघून घ्या. देन हा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर समजेल. आणि जर का तुम्हाला जी ट्रिक्स मी शिकवत आहे जर तुम्हाला आवडली चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. आणि फ्रेंड्स सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, इथं विचच्या नंतर आपण प्लेसचा उपयोग कसा केला माहिती का. याचं मागचं एक रिझन आहे. डब्ल्यूएच्या क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन असे असतात, विच, हुज आणि हु. यांच्यानंतर कंपल्सरी तुम्हाला नाउन वापरायचे. तर विच, हुज आणि हु यांच्यानंतर तुम्हाला नाउन वापरायचा असेल त्याच्यात तिघांपैकी जो एक नंबरचा आहे म्हणजे विच तो आलेला असल्यामुळं आपण इथं प्लेस वापरला. विच प्लेस विल ही हॅव टू गो या प्रकारे ते वाक्य बनलंय. ओके, आय होप तुम्हाला प्रॉपर समजलं असेल. ओके, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.